नमस्कार. मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नुकताच SBI क्लर्क प्रिलिमचा रिझल्ट लागला. यामध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर सर्वप्रथम सिलेक्शनचा पहिला टप्पा पूर्ण पार केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन. पण हा फक्त पहिला टप्पा आहे, हे विसरू नका. त्यामुळं आता पुढं काय करायचं, म्हणजे शेवटच्या या 10 दिवसामध्ये नेमकं प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय ठेवायची, काय करायचं, कशातून करायचं आणि नेमकं काय करायचं नाही, हे माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला असेल, प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल आणि खरंच तुम्हाला सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर याच्या अगोदर मी माझा स्ट्रॅटेजी प्रिलिमसाठी देखील व्हिडिओ आणला होता. त्याच्यानंतर मी मेन्सचं प्रिपरेशन कशी करावं याच्याबद्दलचा एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आणला होता. तो साधारण 1 महिन्यापूर्वी म्हणजे प्रिलिम झाल्या मी तयार केलेला आणि तो टाकला होता. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही गेला असाल, त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे जर तुम्ही एक्झॅक्टली फॉलो केला असाल तर माझ्या मते तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात. आता शेवटच्या 10 दिवसामध्ये फक्त मॉक देणे आणि रिव्हिजन करणे एवढंच तुमच्या हातात आहे. रिव्हिजन कशाची, तर GKची रिव्हिजन करणे. तुम्हाला बाकी एक्स्ट्रा काही करायची आवश्यकता नाही आहे. पण बरीचशी मुलं असं आहेत की ज्यांना वाटलं नव्हतं की आपलं प्रिलिम निघेल किंवा बऱ्याच जणांनी थोडंसं दुर्लक्ष केलं, अशी देखील बरीचशी मुलं आहेत. तर अशांसाठी तर हा एकदम सुपर इम्पॉर्टंट असा हा सेशन होणार आहे. त्यामुळं तुमचा अभ्यास होऊ दे किंवा फर्स्ट टाइम तुम्ही मेन्स देत असाल, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे, ज्यामुळं तुम्हाला नोकरी लागणार आहे. तर ही एक्झाम मी स्वतः SBI क्लर्क याच्या अगोदर मेन्स बऱ्याच वेळा दिलेली आहे. जितक्या वेळा मी ही एक्झाम दिली तितक्या वेळा मी क्रॅक केलेली आहे. आणि यावर्षीची मी दिली नाही, पण दिली तर नक्कीच यावर्षी देखील मी क्रॅक करेन, कारण यावर्षी जागा 1300 आहेत. सो 1300 जागा 1:10 रेशो आपण बघितलं तर 13,000 मुलांना मेन्सचा कॉल आलेला आहे. किती? 13,000. आता या 13,000 जणांमध्ये तुम्ही आहे का? तुम्ही असला तर कॉंग्रॅच्युलेशन, नसला तर माझ्या मते तुम्ही जस्ट प्रिपरेशन सुरू केलं असणार. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये 13,000 मुलं तर निश्चितच प्रामाणिकपणे बँकिंगचं प्रिपरेशन करतात असं आपण म्हणायला हरकत नाही. कट ऑफ बघायला गेला तर कट ऑफ हा फार कमी लागलेला आहे. एक्सपेक्टेड होता साधारण 50, पण खूपच कमी गेला. 44च्या आसपास लागला, 44-45. सो ठीक आहे, कट ऑफ काय तो कमी जास्त होत असतो. पण बरेच जण आता काय झाले की बऱ्याच जणांना असं वाटायला लागले की मी प्रिलिम क्रॅक केली म्हणजे माझी मेन्स पण झाली. खास करून जे ओल्ड प्लेयर्स आहेत, ज्यांना बराचसा अनुभव आहे, ते तर माझ्या मते हवेतच आहेत. एवढा कट ऑफ खाली आलाय म्हणजे मेन्सचा देखील कट ऑफ खाली येईल असं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर माझ्या मते ऑलरेडी तुम्ही रेसमधून बाहेर आहात. थोडं जरी तुम्ही रिलॅक्स झाला तरी तुम्ही या रेसमधून बाहेर व्हाल. त्यामुळे रिलॅक्स एकही दिवस होऊ नका. इथून पुढं तुम्हाला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. तर पहिली गोष्ट क्लिअर करतो. मेन्सला जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट घ्यावे तुमच्यासोबत असावे लागतात. तर पहिलं म्हणजे तुमच्याजवळ जे प्रिलिमचं ॲडमिट कार्ड होतं त्याच्यावर जो व्हेरीफाईडचा स्टॅम्पचा शिक्का होता, व्हेरीफाईडचा स्टॅम्प जो होता ते ॲडमिट कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे. ते जर गहाळ झालं तर काही जास्त होणार नाही. तुम्हाला फक्त ऑनलाईन FIR करायची आहे. ऑनलाईन FIR कशी करायची जरा सर्च करा. तुम्हाला पोलीस स्टेशनला देखील जाण्याची गरज नाही. ऑनलाईन FIR करून टाका, त्याची कॉपी घेऊन जा, तिथं तुम्हाला ते सबमिट करावं लागेल. तो काय मोठा इश्यू नाही, घाबरू नका, अजिबात पॅनिक होऊ नका. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मेन्सचे ॲडमिट कार्ड सेपरेट येईल, त्याच्यामध्ये सगळ्या मेन्शन असतीलच. पण बरेच जण हे प्रिलिमचं ॲडमिट कार्ड हरवतात किंवा त्याच्यावरचं नाव थोडंफार इकडं तिकडं पुसलं जाते काही कारणामुळे, पाणी पडल्यामुळे वगैरे. तर घाबरू नका, तुम्ही फक्त ऑनलाईन FIR करा, गहाळ झालं म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बाकीचे मेन्सच्या ॲडमिट कार्डच्या वेळी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले जातील, म्हणजे तुमचं झेरॉक्स असेल, ID कार्ड, ओरिजिनल ID कार्ड, त्याचं झेरॉक्स वगैरे, त्या सगळ्या गोष्टी नंतर
ॲडमिट कार्डच्या सोबत तुम्हाला कळतीलच. त्यामुळे त्यामध्ये आपण वेळ न घालवता आजच्या या सेशनचा अजेंडा समजून घ्या. तर आजच्या सेशनचा अजेंडा काय आहे, कुठले कुठले मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. तर या प्रिपरेशनमध्ये या शेवटच्या 10-12 दिवसामध्ये आता ही शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे, त्यामुळं शेवटच्या या 10-12 दिवस याच्यामध्ये तुमची फर्स्ट प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, पहिला तुम्ही काय केलं पाहिजे, सेकंड प्रायोरिटी या 10 दिवसामध्ये काय असली पाहिजे, त्यानंतर जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला सिलेक्शनची स्ट्रॅटेजी काय केली पाहिजे, पास्ट वॅकन्सीज आणि कट ऑफचा ट्रेंड काय आहे, त्यानुसार आपण ह्यावेळी काय नेमकं टार्गेट ठेवायला पाहिजे, आणि काही गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, या अवॉइड केला तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे हे लक्षात घ्या. तर कुठल्या अशा गोष्टी आहेत त्या वन बाय वन आपण समजून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे फर्स्ट प्रायोरिटी. मी ज्यावेळी फर्स्ट व्हिडिओ तयार केला होता एक एक ते 1.5 महिन्यापूर्वी मेन्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, त्यामध्ये मी सांगितलं होतं पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, प्रिव्हियस इयर पेपर्स सॉल्व करायचे आहेत. प्रिव्हियस इयर पेपर्स फार फार महत्त्वाचं आहे. लास्ट 3 प्रिव्हियस इयरचे पेपर्स हे तुम्हाला SBI क्लर्क मेन्सचे ऑब्विसली आणि IBPS क्लर्क मेन्सचे पेपर तुम्हाला पहिल्यांदा सॉल्व करायचे आहेत. कमीत कमी याचे गेले 3 पेपर्स आणि याचे पण गेले 3 पेपर, असे 6 पेपर्स तुम्हाला कंपल्सरी द्यायचेच आहेत, कंपल्सरी द्यायचे. फर्स्ट जर तुम्ही दिले नसतील तर प्लीज प्लीज हे पेपर अगोदर दे, याच्यापेक्षा वेगळं काय येणार नाहीये. हे पेपर्स तुम्हाला बँकर्स अड्डाच्या वेबसाईटवर मिळून जातील, गाईडलीवर फ्रीमध्ये मिळून जातील बँकर्स अड्डाचे, आणि बँकर्स अड्डाची तर मी लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेली आहे. आणि तुमच्याजवळ जर ऑली बोर्डचं सबस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला या वर्षीचं देखील IBPS क्लर्क 2024 आणि SBI क्लर्क 2024 देखील प्रिव्हियस इयर मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर मिळून जाईल, आणि IBPS क्लर्कचे देखील मिळून जातील. अड्डाच्या देखील जे टेस्ट सिरीज आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये देखील या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे पहिला तुम्ही ह्या मॉक टेस्ट द्या, तुम्ही PDF मधून द्या किंवा तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस केली असेल तर त्याच्यामधून द्या, पण पहिल्यांदा ह्या कव्हर करा. मी RRB PO मेन्स देखील मी सांगितलं होतं लास्ट टाइम, जर वेळ असेल तर RRB PO मेन्स या वर्षीचा जर अवेलेबल असेल तर तो देखील दिला तरी चालू शकेल. ठीक आहे, तर हे झालं प्रिव्हियस इयर पेपर्स. एक्झॅक्ट सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला पेपर येणार आहे, वेगळं असं काही येणार नाहीये. त्यानंतर बाकीच्या मॉक्स, ह्या 6 म्हटल्यानंतर 6 दिवस ह्या मॉक देणे आणि त्याचं अनालिसिस करणे यामध्ये जाणार आहे. त्याच्यासोबत जर बाकीच्या मॉक्स तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही अदर मॉक्स कोणत्या देऊ शकता, तर अड्डाची किंवा ऑली बोर्डची मॉक तुम्ही द्या. याच्या 1 किंवा 2च तुम्ही देऊ शकता, किंवा याच्या 2 किंवा याची 1 त्याची 1. जरी तुमच्याकडं सबस्क्रिप्शन नसलं ना तरी तुम्ही जे फ्रीवाले असतात ना मॉक ते देऊ शकता, ऑली बोर्डचे पण अड्डाचे पण, हे सोडून दुसरं कुठलं तुम्हाला देण्याची आवश्यकता नाहीये. लक्षात आलं. मॉक देताना बघा स्टार्ट टू एंड द्यायची, एक एक सेक्शन वाईज द्यायची नाही, सेक्शन वाईज द्यायची नाही, हे परत परत रिपीट करतोय. जो काय तुम्हाला 2 तास 40 मिनिटाचा टाइम आहे त्या टाइम मध्येच तुम्हाला ही सगळी मॉक द्यायची आहे. ओके, आता हे जे मॉक आहेत ते फक्त मॉक द्यायचे नाही आहेत, तर त्याचं अनालिसिस देखील तुम्हाला करायचं आहे. आता हे अनालिसिस करताना काही गोष्टी तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायच्या आहे. अनालिसिस करताना जे टॉपिक तुम्ही ऑप्शनला टाकलेले आहेत, जे टॉपिक तुम्ही ऑप्शनला टाकलेले आहेत हे टोटली अवॉइड करायचे आहेत, हे टोटली अवॉइड करायचे आहेत. याचं अनालिसिस देखील करू नका. म्हणजे जर तुम्ही परमिटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी या टाईपचे टॉपिक ऑप्शनला टाकले असतील तर ते बघू देखील नका. लक्षात आलं. ठीक आहे, हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं. दुसरी गोष्ट, एखाद्या क्वेश्चनचं अनालिसिस करताना उगाचच भरपूर जास्त वेळ त्याच्यामध्ये घालू नका. मॅक्सिमम 20 मिनिटं द्या डायरेक्ट, अदरवाईज त्याचं सोल्युशन बघा. टाइम अजिबात वेस्ट करू नका, तेवढा वेळ आपल्याजवळ नाहीये. कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश हे तर तुम्ही दिलेच पाहिजेत. त्याचबरोबर GM मधले जे स्टॅटिकवाले क्वेश्चन्स आहेत ते देखील तुम्ही त्यातले बघा.
करंटवाले ऑब्व्हियसली तुम्हाला स्किप करावे लागतील, पण स्टॅटिकवाले बघा, जे मार्क्स पडणार आहेत त्याच्यावरून तुम्ही कुठलंही प्रेडिक्शन मांडू नका. एवढे मार्क्स पडले माझं सिलेक्शन होईल किंवा होणार नाही. मार्क्स किती पण पडू दे, बट आपला उद्देश हा आहे की आपल्याला पेपर पॅटर्न, पेपरची डिफिकल्टी लेवल, कुठल्या टाईपचे क्वेश्चन रिसेंटली पडलेले आहेत हे समजून घेणे. ओके, सो हे फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला पहिल्यांदा याच्यावर करायचं आहे. आणि सेकंड प्रायोरिटी तुमची जीए असली पाहिजे. सेकंड प्रायोरिटी म्हणतोय मी, मुलं काय करतात शेवटच्या 10 दिवसामध्ये बरोबर याच्या उलट करतात. म्हणजे काय करतात, तर जीए ला फर्स्ट प्रायोरिटी देतात. म्हणजे तुम्ही बघा, वर्षभर करणार क्वांट रिझनिंग इंग्लिश, आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये नेमकं ज्याच्यावर तुम्ही मेहनत घेतली आहे ते विषय बाजूला ठेवून फक्त जीएच्या मागे लागायचं नाही. हे अजिबात करायचं नाही. ही मिस्टेक जे ओल्ड स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडून देखील होऊ शकते, आणि जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडून देखील होऊ शकते. 10 दिवसातले तुम्ही 6-7 दिवस जीएला देणं अजिबात काही कामाचं नाही आहे. तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल, आयदर तुम्ही ओल्ड असाल किंवा न्यू असाल, तुमचं सिलेक्शन हे टोटली क्वांट रिझनिंग इंग्लिश या विषयावर अवलंबून आहे, जीए या विषयावर अवलंबून नाही. तर यामध्ये प्रिपरेशन स्ट्रॅटेजी नेमकी या 10 दिवसामध्ये कशी असली पाहिजे, तर जे पहिल्यापासून जीए करत आहेत, पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या सगळे मंथ्स वगैरे क्लिअर झालेले आहेत, सो या दिवसामध्ये 10 दिवसामध्ये तुमचा एकच फोकस असला पाहिजे, रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन. रिव्हिजन ओनली. आता माझ्या मते जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही केला असेल जीए, तर माझ्या मते एक दिवसाला तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी 5-6 तास तुम्हाला लागतील. सो 2 दिवसामध्ये एक रिव्हिजन असं कन्सिडर जरी केलं तर मिनिमम 5 रिव्हिजन तुमच्या होऊन जातील. 5 मी ठीक आहे 5 म्हणत नाही, पण कमीत कमी बोलतोय मी, ॲटलिस्ट 3 तरी रिव्हिजन तुमच्या झाल्या पाहिजेत ओल्ड स्टुडंटच्या. 5 तर एकदम बेस्टच आहे, जेवढ्या जास्त होतील तेवढं अजून बेस्ट आहे. जे न्यू स्टुडंट्स आहेत, ज्यांनी जीएला हातच नाही लावला, त्यांनी काय करायचं, त्यांनी जीए पॉवर कॅप्सूल जी आहे, जीए पॉवर कॅप्सूल अड्डाची, ही मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेली आहे. ती डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर त्या कॅप्सूलमध्ये भरपूर मोठी आहे ती, तेवढी भरपूर इनफ आहे की नाही, इनफ भरपूर आहे, तेवढी भरपूर मोठी आहे ती जीए कॅप्सूल तुम्हाला करायला काही हरकत नाही. यामध्ये तुम्हाला लास्ट जर आपण ट्रेंड बघितला, 6 ते 8 महिन्याचं करंट अफेअर विचारलं जातं. म्हणजे आपण कसं डिस्ट्रीब्यूट करू शकतो, तर करंट न्यूज ज्या आहेत त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 क्वेश्चन विचारले जातात. करंट न्यूज बद्दल बोलतो मी, करंट न्यूज 20 ते 25 क्वेश्चन. त्यानंतर क्लेरिकल एक्झाम मध्ये बघा, बँकिंग अवेअरनेस किंवा ज्याला आपण फायनान्शियल अवेअरनेस म्हणतो, याला जास्त वेटेज असतं. याचे 10 ते 15 क्वेश्चन, मे बी 15 ते 20 देखील विचारले जाऊ शकतं. 15 तर मिनिमम येणारच आहे. म्हणजे हा ट्रेंड आहे गेल्या काही एक्झाम मधला. तुम्ही बघू शकता, कुठलीही एक्झाम घ्या, तुम्हाला बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेसचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणून ह्याचा वेगळा अभ्यास करणार का नाही, करंट करताना ज्या बँकिंग अवेअरनेसच्या कॉन्सेप्ट येतील त्या तुम्हाला बघायच्या आहेत. बाकी एक्स्ट्रा काही करायचं नाही, तेवढा वेळ नाही आहे आपल्याजवळ, नाहीतर बँकिंग अवेअरनेस करत बसाल. त्यानंतर स्टॅटिक जीके. स्टॅटिक जीके म्हणजे बघा, जे आपलं SSC ला जीके असतं ना, लार्जेस्ट, स्ट्रॉंगेस्ट, डायमंड सिटी ऑफ इंडिया कोणती आहे, या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ना, ह्याला म्हणायचं स्टॅटिक जीके. याच्यावर जास्त काही विचारले जात नाही, 3 ते 5 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. सो मेजर पोर्शन या 3 ने कव्हर होतो, आणि बाकीचे मग क्वेश्चन मी अदरमध्ये टाकलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता, करंट हे जे आहे ते 6 to 8 मंथचं विचारलं जातं. रिसेंट ट्रेंड प्रमाणे 6 ते 8 महिन्याचं करंट विचारलं जातं. त्यानंतर बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस हे करंटशीच थोडंफार रिलेटेड असतं. अनरिलेटेड क्वेश्चन देखील विचारले जाऊ शकतात, पण तुम्ही ते इझिली टॅकल करू शकता जर तुम्ही पहिल्यापासून स्टडी करत असाल तर. जे नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी माझ्या मते थोडंसं हे प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे. तर स्टॅटिक जीके 3 to 5 क्वेश्चन असतात, त्यामुळे ऑब्व्हियसली याच्यावर जास्त वेळ देण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी करंट अफेअरवर फोकस करा गेल्या 6 ते 8 महिन्यामधले. आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी फक्त सांगतोय, ओल्डवाल्यांना फक्त रिव्हिजन करायचे, त्यामुळे ओल्डवाले हे पार्ट थोडासा स्किप करू शकता. नवीनवाल्यांनी जी जीए पॉवर कॅप्सूल आहे ही वाचायला सुरुवात करायची. ॲटलिस्ट एक तर रीडिंग झालं पाहिजे तुमचं.
डेली तुम्ही 1.5 तास द्या किंवा 2 तास द्या. डेली 2 तास, 10 दिवसामध्ये 20 तास मिळतात. एक तरी रीडिंग झालं पाहिजे. आता रीडिंग करताना फक्त अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या सहज लक्षात ठेवणं शक्य आहे. काय सांगितलं मी? ज्या इझिली आपण माइंडमध्ये ठेवू शकतो. इझिली, ज्याला मेहनत घ्यावी लागते त्यांच्या मागं तुम्ही लागायचं नाहीये. इझी ज्या गोष्टी आहेत त्यांच्याच मागे लागायचं आहे करंटमधल्या. अदरवाईज तुमचा किती वेळ जाईल तुमच्या लक्षात देखील येणार नाही. 280 पेक्षा जास्त पेजेस आहेत. वेळ कसा जाईल कळणार देखील नाही. जस्ट तुम्ही रीडिंग करा. जेवढ्या गोष्टी लक्षात राहतील त्याच्यावरच फोकस तुम्हाला करायचा आहे. ओके. बाकी बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेसला वेळ देऊ नका. तुम्हाला जर बघायचंच असेल बँकिंग अवेअरनेस ना, तर मी तुम्हाला रिकमेंड करतो की संकेत मोरे सर जे आहेत त्यांचे एक 4 तासाचे व्हिडिओ, 2 व्हिडिओ जे आहेत हे आपल्या यूट्यूब चॅनेलला आहेत. तेवढं जरी बघितलं तरी सफिशियंट राहील. ठीक आहे. सो हा होता GAचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंट स्पेंड टू मच टाइम. खूप जास्त वेळ याच्यामध्ये घालवू नका. बरेच जण काय करतात, 10 मधले 6-6 दिवस GA करत बसतात. अहो GA करून सिलेक्शन मिळणार नाही आहे तुमचं. तुमचं सिलेक्शन क्वांट रिझनिंग इंग्लिशवरच आहे. टार्गेट आपलं काय असलं पाहिजे? टार्गेट आपलं काय असलं पाहिजे? जे ओल्ड आहेत त्यांना सांगतो मी, टार्गेट हे तुमचं ओल्डवाल्यांचं एकच असलं पाहिजे. याच्या बेसिसवर सिलेक्शन मिळणार नाही तुम्हाला. याच्यामध्ये ॲव्हरेज मार्क्स मिळवणे हेच टार्गेट असलं पाहिजे. ॲव्हरेज मार्क्स. ॲव्हरेज मार्क्स म्हणजे काय? जेवढ्या सगळ्यांचा अटेम्प्ट झालाय ना, सपोज एक 50 पैकी एक अटेम्प्ट चांगला आहे 20, तुमचा देखील 20च अटेम्प्ट चांगला असला पाहिजे. 20च. 20चे 17 झाले, 18 झाले चालू शकेल, 16 झाले तरी चालू शकेल. जो गॅप राहिलाय 4 मार्कचा, 5 मार्कचा, तो आपण क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये भरून काढूया. आणि त्यासाठी या 10 दिवसाचा युटिलायझेशन आपल्याला चांगलं करायचं आहे. जे न्यू आहेत त्या न्यूवाल्यांनी काय करायचं, हे खूप म्हणजे खूप कमी सफिशियंट टाइम नाही आहे 10 दिवसाचा. मी सांगितलं त्याप्रमाणे करा आणि फक्त तुम्ही प्रार्थना करा की GA डिफिकल्ट येऊ दे. डिफिकल्ट आलं की ओल्डवाले पण मागे पडतील आणि तुम्हाला मग त्यांना क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये मागे टाकता येईल. त्यामुळे ओल्डवाल्यांनी प्रे करा की GA डिफिकल्ट आलं पाहिजे. ओके. सो सिलेक्शन स्ट्रॅटेजी. सिलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? पॅटर्न तर तुम्हाला माहित आहे, रिपीट करणार नाही मी. पॅटर्न्समध्ये जर आपण बघितलं तर GAला 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहेत, इंग्लिशला 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहेत, क्वांटला 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहेत आणि रिझनिंगला 50 क्वेश्चन 60 मार्क्स आहेत. सो ऑब्विसली सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला दिसतंय लॉजिकल रिझनिंगचं. इथं कम्प्युटर म्हटलंय, जे नवीनवाले म्हणतील कम्प्युटरांनी करायला पाहिजे. कम्प्युटरचा एकही क्वेश्चन विचारला जात नाही. ओके. सो यामध्ये लॉजिकल रिझनिंग याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. सिलेक्शन जर पाहिजे असेल तर तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश या 3 सेक्शनवरच फोकस करायला पाहिजे. GA करून आतापर्यंत कुणाचं सिलेक्शन झालं नाही. GAच्या बेसिसवर कुणाचं सिलेक्शन झालं नाही. त्यामुळे उगाचच वर्षभर ह्या 3 विषयाचा अभ्यास करायचा आणि शेवटच्या 10 दिवसांमध्ये GAवर फोकस करायचा, असं उलटी स्ट्रॅटेजी वापरू नका. तुम्ही जे आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे. सो सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर थोडंसं आपण वॅकन्सी आणि कट ऑफचा ट्रेंड बघूया. सो वॅकन्सी आणि कट ऑफचा जर आपण ट्रेंड बघितला तर गेल्या 3 वर्षाचेच बघूया आपण. 21-22 जी आहे त्याच्यामध्ये 640 महाराष्ट्राबद्दल बोलतोय आम्ही, महाराष्ट्राबद्दल बोलतोय मी. 640 वॅकन्सीज होत्या. कट ऑफ लागला 88. थोडीशी पेपर इझी होता. त्यानंतर 22-23ला 747 वॅकन्सीज होत्या. कट ऑफ लागला होता 76. त्यानंतर 23-24ला फक्त 100 वॅकन्सी झाल्या. पण ॲक्च्युली RTI टाकल्यावर असं लक्षात आलं RTI प्रमाणे फक्त 50 वॅकन्सीज भरल्या गेले. या 50 मध्ये आपले 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. तर याचा कट ऑफ होता 86.5. कट ऑफ वाढणार ऑब्विसली. सो बघा हा 76 होता, हा 86.5 झाला, म्हणजे साधारण 10ने वाढला. 747चे 100 म्हणजे 50 झाल्यानंतर म्हणजे 700 वॅकन्सीज कमी झाल्या. म्हणजे आपण म्हणू शकतो की 10 मार्क्स मध्ये जवळपास 700 विद्यार्थी होते. 10 मार्क्स मध्ये 700 विद्यार्थी होते.
आता एक लक्षात घ्या, कट ऑफ जो लागतो ना, हा कट ऑफ लागला सपोज 76, तर 75 मार्क्सवर जवळपास नाही म्हटलं तरी 75 टू कट ऑफ पर्यंत 76 पर्यंत जवळपास 50 ते 70 विद्यार्थी महाराष्ट्रामधून असणार आहे. 50 विद्यार्थी असणारच बघा, 40-50 तर असतातच. तर त्यामुळं असा कट ऑफ देखील असाच लागतो की 76, 75, 74, 73, 72 या रेंजमध्येच भरपूर मुलं असतील, असा हा कट ऑफ लागतो. त्यामुळं तुम्ही 1300 व्हॅकन्सीज आहेत म्हणून हा कट ऑफ एकदम ड्रॉप होईल असं काय डोक्यात आणू नका. तर माझ्या मते एक आपण 10 मार्क्सचं बघितलं 700चं आहे, तर 10 मार्क्स म्हणजे 76 कन्सिडर केलं तर 66 येतं, सेम डिफिकल्टी लेवल राहिली तर मी कन्सिडर करतो यावर्षी तुम्हाला टार्गेट करायचं आहे 70+ स्कोर. 70 पेक्षा जास्त तुमचा स्कोर आला पाहिजे. अगेन टोटली हे कशावर डिपेंड आहे? टोटली हे कशावर डिपेंड आहे? एक्झामच्या डिफिकल्टी लेवलवर. डिफिकल्टी लेवल जर इझी असेल तर ऑब्विसली हा कट ऑफ जादा जाणार. डिफिकल्टी लेवल जर कमी असेल, जास्त असेल, तर डिफिकल्टी लेवल जादा असेल तर कट ऑफ हा कमी येणार. सो टोटली एंटायरली हे कशावर डिपेंड आहे? डिफिकल्टी लेवलवर. पण आपण ॲज्युम करूया गेल्या 2 पेपर जसं होते तसेच डिफिकल्टी लेवल येणार, तर मी कन्सिडर करतो तर 70+ मात्र कट ऑफ जायला पाहिजे. एकदमच हा ड्रॉप होईल असं नाही. 70 पण मला ॲक्च्युली जास्त कमीच वाटत आहे कट ऑफ, पण आपण एक 70 कन्सिडर करूया. सो याच्या 70+ जर जायचं असेल तर काय करायचं हे आपण बघूया. सो सिलेक्शन स्ट्रॅटेजी आपल्याला काय ठेवायची आहे? आपल्याला टार्गेट तर लॉक झालेलं आहे, 70+ जायचं आहे. 70+ जायचं असेल तर आपल्याजवळ मी तुम्हाला सांगितलं क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश या 3 मध्ये तुम्हाला, या 3 मध्ये बोलतोय मी, या 3 मध्ये तुमचा स्कोर 70+ गेला पाहिजे. सिलेक्शन पाहिजे असेल तर या 3 मध्येच तुमचा स्कोर 70+ गेला पाहिजे. जीए वर तुमचं सिलेक्शन अवलंबून राहता कामा नये. जीए वर तुमचं सिलेक्शन अवलंबून राहता कामा नये. परत मी तुम्हाला सांगत आहे. तर हे यामध्ये मिळवणं तितकंसं काय अवघड नाही आहे. क्वांटचा पेपर सोपा असतो, 50 क्वेश्चन असतात, अटेम्प्ट कराल तेवढे कमीच असतो. तुमचा स्पीड मॅटर करतो, क्वेश्चन सिलेक्शन मॅटर करतं, कॅल्क्युलेशन स्किल, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. DI किती फास्ट सॉल्व्ह करता, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. माझ्या मते इथं आरामामध्ये तुम्हाला 25, इथं 25 आणि इथं 20 असं जर आपण टार्गेट ठेवलं तर 70 हे आरामामध्ये क्रॉस होतात. हे जर तुमचे 70 इथंच क्रॉस झाले, सिलेक्शन पक्का आहे म्हणून समजा. कारण GA ला कमीत कमी तुम्ही किती पण पेपर डिफिकल्ट टाकू दे, 8-10 मार्क तर मिळवणारच. 78-80 आरामामध्ये जाऊ शकतं. लक्षात आलं? सो या 3चा मी कॉम्बो म्हणेल 70+ आला पाहिजे. आता काही जणांचं काय असतं की इंग्लिश वीक असतं. ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी काय करायचं? मग त्यांना थोडंसं QA आणि LRचा कॉम्बो घ्यायला पाहिजे. QA आणि LRचा कॉम्बो घ्यायला पाहिजे. इथं तुम्हाला थोडासा जादा कॉम्बो मारावा लागेल. हा तुम्हाला थोडाफार 60+ कसा जाईल याच्यावर फोकस करायला पाहिजे. किंवा 50 ते 60 या रेंजमध्ये जरी ठेवला तुम्ही आणि थोडंफार जर GA वरची मदत घेतला तरी देखील एक्झाम क्रॅक होऊ शकते. काही जणांचं बाबा QA अवघड जातं, मग त्यांना LR आणि इंग्लिशचा कॉम्बो ठेवायला पाहिजे. सो LR आणि इंग्लिशचा कॉम्बो, इंग्लिशमध्ये त्यांचं खूपच स्ट्रॉंग असलं पाहिजे. इंग्लिशला 40 पैकी साधारण 30 मिळवणं सहज शक्य आहे. इथं 30, इथं साधारण एक 25 किंवा 20 ते 25. सो इथं देखील तुमचा 50 ते 55चा कॉम्बो आरामामध्ये होऊ शकतो. सो इट इज एंटायरली डिपेंड्स ऑन यू. तुमच्यावर सगळं अवलंबून आहे की तुमचा विषय कुठला स्ट्रॉंग आहे. तुमचे हे 3 विषय स्ट्रॉंग असतील तर इथंच तुमचे 70+ होऊन जातात. तुमचे जर 2 विषय चांगले असतील तर तुम्हाला इथं 50 ते 60 रेंजमध्ये किंवा LR इंग्लिशमध्ये तुम्ही 50-55 इथपर्यंत जाऊ शकता. आता हे कसे मार्क्स मिळवायचे आहेत हे तुम्हाला मॉक दिल्यानंतरच कळेल. ज्यावेळी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल, ज्यावेळी तुम्ही मॉक सॉल्व्ह कराल, त्यावेळी हे आपल्याला कसं गाठायचं आहे हे ठरवता येईल. एक लक्षात घ्या, मी परत सांगतोय, GA वर अवलंबून राहू नका. आपल्या स्टुडंटच्या बरेच असे स्टुडंट्स आहेत ज्यांचं सिलेक्शन करंट अफेअर, एकही करंट अफेअर न रीड करता झालेलं आहे.
त्यांनी अभ्यासच केला नव्हता करंट अफेअर्सचा. दुसरीकडे सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे तिथं जॉईनिंग केलं. ते जॉईनिंग केल्यामुळं अभ्यासाला वेळ मिळाला नाही. जस्ट जाता जाता मग SBIची किंवा IBPS क्लर्कची एक्झाम दिली आणि सिलेक्शन झालं. त्यामुळे GA सिलेक्शन अवलंबून नाही आहे, हे परत परत सांगतोय. त्यामध्ये वेळ अजिबात घालवू नका. जी तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्क्स कसे मिळवायचे यावर फोकस करा, त्यावर जास्त मेहनत घ्या. आता हे सिलेक्शन स्ट्रॅटेजीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. थोडक्यात सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही मी, कारण सध्या 10 दिवस तुमच्याजवळ आहेत. वेळ फार फार महत्त्वाची आहे. तर क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये नेमकं कसं विचारलं जातं? पहिली गोष्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा पेपर हा इझी टू मॉडरेट या लेवलचा असतो. काय असतो? इझी टू मॉडरेट लेवलचा असतो. यामध्ये अटेम्प्ट्स आरामामध्ये होतात. स्पीड जर जास्त चांगला असेल त्याचे भरपूर जास्त अटेम्प्ट होतात. हे म्हणजे मेन सारखं मॅथ्स नाही आहे, सगळ्यांची 5, 6, 7, 8, 9, 10 असे नाही. याचं स्पीड मॅटर करतो. ज्याचं स्पीड आणि ॲक्युरसी आहे, स्पीड ज्याच्याजवळ आहे तो चांगला अटेम्प्ट करू शकतो. चांगला म्हणजे मी म्हणेन इतरांपेक्षा तो 8-10 मार्क्स देखील एक्स्ट्रा मिळवू शकतो. पण आपल्याला सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे. तुम्हाला इझी टू मॉडरेट लेवल असेल म्हणजे नेमकं मला काय सांगायचं घ्या, तुम्ही हात लावला ना त्या क्वेश्चनला, तो सॉल्वच झाला पाहिजे आणि होतो. असा क्वेश्चनला हात नाही लावायचा जो तुम्हाला जमणार नाही. अशा क्वेश्चनला हात नाही लावायचा जो तुम्हाला जमणार नाही. सगळा वाटल्यास तुम्ही एक 50 क्वेश्चन आहेत बघा, 50 क्वेश्चन, सगळा क्वेश्चन पेपर बघायला वेळ मिळणार नाही. नाहीतर सगळे 50 क्वेश्चन बघतो मी आणि मग अटेम्प्ट करायला करतो, हे असलं काही तुम्ही करू नका. फार जास्त वेळ जाईल त्याच्यामध्ये. पेपर जर खूपच डिफिकल्ट असेल तर बघायला हरकत नाही, पण भरपूर इझी आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, काय असणार आहे त्याच्यामध्ये अवघड? त्यामुळं सगळा क्वेश्चन पेपर बघण्यामध्ये वेळ घालवू नका. जे तुमचे स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत त्याच्यावरच अटॅक करा. तुमचं मग त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर सिरीज, DI, केसलेट, हे एवढं जरी केला तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. जेवढे तुम्हाला येतात तेवढेच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. वेगळं नवीन काय ट्राय करायचे नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शेवटच्या या 10 दिवसामध्ये कुठलाही तुम्हाला न्यू टॉपिक और कॉन्सेप्ट याला अजिबात हात लावायचा नाही. जे तुम्ही अगोदर केलेलं आहे तेच करायचं आहे. मी तर म्हणेन फक्त मॉकच द्या, बाकी काही करू नका. लक्षात आलं? कुठलाही व्हिडिओ बघू नका किंवा काहीही करू नका. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगमध्ये बघा, क्वांटमध्ये तर इझी असतात, मी तुम्हाला सांगितलं, आरामामध्ये अटेम्प्ट होतात, हात लावला की सुटतोच. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज करणारं काही नसतं. लॉजिकल रिझनिंगमध्ये मात्र तुम्हाला काही सेट हे फसवण्यासाठी टाकलेले असतात. सो तुमचं सिलेक्शन या ठिकाणी मॅटर करणार आहे. सिलेक्शन ऑफ सेट म्हणजे पझल असेल किंवा कुठलंही तुमचं ब्लड रिलेशन असेल. आता यामध्ये एक वेगळा ट्रेंड आहे बघा. ट्रेंड काय सांगतो तर यामध्ये आता एक पझल आहे आपलं, एक समोरासमोर व्यक्ती बसलेले आहेत आणि त्यांच्या काही व्हॅरिएबल देखील दिलेले आहे, पर्सन आणि त्यांचा कलर, आवडता कलर. तर बघा, PO मेन्सला साधारण 6 व्यक्ती 12 व्यक्ती आणि त्यांचा कलर देतात. इथं काय करणार, 6, 6, 12 असणार नाहीत, 10, 10, 20 देतील. एक लक्षात घ्या, 10, 10, 20 म्हणजे तुम्हाला वाटेल इतका लांब. किंवा डेटचं आपण घेतलं तर डेट जवळपास 15-16 व्यक्तींसाठी देतील. तुम्ही मला इतकं मोठं. एक लक्षात घ्या, पझल जर तुम्हाला यामध्ये मोठं असेल, जास्त व्यक्तींचं असेल तर ते इझी असतं. आरामामध्ये सॉल्व होतं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन हलायला देऊ नका. बिंदास तुम्ही सॉल्व करायला घ्या. प्रॅक्टिस केली असेल, हाय कॉन्सन्ट्रेशन असेल, गडबड गोंधळ होत नसेल, डेफिनेटली तुम्ही सॉल्व करणार. सॉल्व होण्यासारखे असतात. घाबरायचंय तुम्हाला कुठं, थोडंसं कॉशियस कुठं राहायचंय. जे शॉर्टवाले असतात ना, खूपच शॉर्ट असतात. फॉर एक्झाम्पल इनपुट आउटपुट. बरीच मुलं काय करतात, इनपुट आउटपुट घेतात. पहिली स्टेपचं लॉजिक कळलं, तिसऱ्याचं कळलं, दुसरंच कळलं नाही, उगाच त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं घालवतात. असं नाही करायचं. सोपं वाटते म्हणून ते घ्यायचं नाही. उलट जे तुम्ही थोडेसे लेंदी आहेत ते आरामामध्ये सुटतात, त्याच्यावर जरी फोकस केला. एक रिझनिंग अटेम्प्ट करण्याचे 2 मेथड्स आहेत. एक तर तुम्ही सेफमध्ये खेळू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही अग्रेसिव्हली खेळू शकता.
ॲग्रेसिव्ह अटेम्प्ट म्हणजे काय, सेप म्हणजे काय, तर तुम्ही मिसेलेनियस अगोदर करा. मिसेलेनियस टॉपिक म्हणजे आपले ब्लड रिलेशन म्हणा, डायरेक्शन सेन्स व्हायचे, कोडेड डायरेक्शन येणार, कोडेड ब्लड रिलेशन येणार, इनइक्वालिटी येणार, जे आपले रेग्युलर आहेत ते. हे तुम्ही सेपमध्ये प्लस क्रिटिकल रिझनिंग करायचं आहे तुम्हाला, हे करू शकता. अग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही काय करणार, तर तुम्ही डायरेक्ट पझलकडे मूव्ह करणार. ज्याचं भरपूर प्रॅक्टिस आहे तो अग्रेसिव्हली अटेम्प्ट करायला हरकत नाही. पण जर तुम्हाला बाबा अग्रेसिव्ह अटेम्प्ट करून एवढा फरक किती पडणार आहे, सेफवाल्यापेक्षा एक 4-5 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत, पण ते 4-5 मार्क्स मिळवण्याच्या नादामध्ये कुठेतरी तुम्ही स्टक झाला तर एवढ्या मागे जाल, सेफ स्कोअरपेक्षा -5-7 होऊन जाईल आणि त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर होईल तो वेगळाच. त्यामुळं तुम्हाला इथं सिलेक्शन फार फार करायचं आहे. तुम्ही सेफ खेळणार की अग्रेसिव्ह जाणार हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. लक्षात आलं. मी तर म्हणेन की सेफ खेळा. अगोदर मार्क्स सेफवाले जे आहेत ते फिक्स करा. वेळ शिल्लक राहिला तर मग थोडेसे जे पझल्स आहेत त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. ओके, पझल बघा तुम्हाला जास्त सॉल्व्ह नाही होणार आहेत. 2, 3, 4 जेवढे काय होतील 2, 3 ते तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील. कुठलं करायचं आणि कुठलं नाही याचं मात्र तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस करावं लागतं. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे क्रिटिकल रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. याच्यावर मी ऑनलाईन सेशन घेतले होते, लाईव्ह सेशन घेतले होते. त्यानंतर क्रिटिकल रिझनिंगवर माझे आपल्या बॅचचे लेक्चर देखील अवेलेबल आहे. याचं प्रॅक्टिस करा. मराठीमध्ये हे अवेलेबल असतात. जर तुम्हाला इंग्लिश कळत नसेल मराठीमध्ये वाचा, पण हे अटेम्प्ट करा. प्रॅक्टिस करा अगोदर मॉकमध्ये, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस करा, बिंदास अटेम्प्ट करा. एक 8 ते 10 क्वेश्चन असतात. इतर ॲव्हरेज मुलांपेक्षा जर तुम्हाला 5-6 एक्स्ट्रा मार्क्स मिळवायचे असतील तर क्रिटिकल रिझनिंग शिवाय पर्याय नाही. अटेम्प्ट करावे लागतील. इझी असतात. 8 पैकी 6 तर एकदम इझी असतात. 5-6 आरामामध्ये जमून जातील. त्यानंतरचा आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंग्लिश. इंग्लिशमध्ये बघा रेग्युलर असणार आहे. मेन्स जर तुम्ही मॉक टेस्ट दिला ना तर ह्याच्यामध्ये काय वेगळे येऊ शकतच नाही. ह्याच्यामध्ये जे मॉक टेस्टमध्ये येतं तसंच येणार आहे, वेगळं असं काहीच येणार नाही. काय काय विचारणार झाली की अजून किती डिफिकल्टी लेवल टच करणार. आरसीज असणार आहेत, पॅराजंबल असणार, जे काय तुम्ही रेग्युलर सेक्शनल टेस्ट जर डेली देत असाल, जसं मी तुम्हाला सांगतो सेक्शनल टेस्ट सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला डेली द्यायचे, तर याच्याच बद्दल काय तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. आरामामध्ये तुम्ही अटेम्प्ट कराल. आता या शेवटच्या 10 दिवसामध्ये ग्रामर वगैरे याच्या नादाला लागू नका. काही नवीन तुम्हाला करायचं नाहीये. जे तुम्हाला येतं फक्त तुम्ही सेक्शनल टेस्ट जर अगोदर चांगल्या दिल्या असतील तर आता तुम्हाला फक्त मॉक टेस्ट द्यायचं आहे, बाकी वेगळं काही नाही करायचं. मॉक टेस्ट द्या आणि जर वेळ राहिला तर तुम्ही डेली एक आरसी पण सॉल्व्ह करू शकता. रीड थेअरी जर तुम्ही करत असाल तर माझ्यामध्ये तुम्हाला हा सेक्शन एकदम केक वॉक ठरणार आहे. काही काळजी करायचं नाही. फक्त यामध्ये जे सीटर क्वेश्चन असतात, तुमचं कन्फ्युजन कुठे होऊ शकतं बघा. पॅराजंबलमध्ये होऊ शकतं. पॅराजंबलमध्ये आणि एरर डिटेक्शनमध्ये कुठला टाईप आला तर करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स, इथंच तुमचा वेळ जाऊ शकतो. बाकी माझ्या मते या 2 गोष्टी सोडल्या तर यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. वाटल्यास हे क्वेश्चन तुम्ही सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करा. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून झाल्यानंतर. लक्षात आलं. उगाचच ग्रामर आता शेवटच्या 10 दिवसामध्ये हात देखील लावू नका. फक्त मॉक टेस्ट मधूनच याचं प्रिपरेशन करा आणि एक्स्ट्रा करायचं असेल तर आरसी करा. ओके, सो हे होतं इंग्लिश. आणि जीएचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. जीएचा आता अजून काही महत्वाच्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत तुम्हाला. कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत थिंग्स टू अवॉइड. काय करायचं नाही. पहिली गोष्ट काय करायचं नाही यामध्ये मी म्हणेन या 10 दिवसामध्ये ओनली जीए. टू मच जीए. ही सगळ्यात मोठी मिस्टेक तुमची ठरेल जर तुम्ही फक्त आणि फक्त जीए ला टाइम दिला तर. अगदी ओल्ड स्टुडंट देखील हेच करतात. वर्षभर करायचं त्यांचं सब्जेक्ट आणि
शेवटच्या 10 दिवसामध्ये GA वर फोकस करायचा नाही. जास्त वेळ देऊ नका. शेवटच्या 10 दिवसामध्ये फक्त प्रॅक्टिस करण्यावर फोकस करा. फोकस ऑन प्रॅक्टिस. सो तुम्हाला अवॉइड काय करायचं आहे? अवॉइड YouTube व्हिडिओज. आता बघा शेवटच्या 10 दिवसामध्ये बरेच जण मेन्ससाठी लेक्चर सिरीज सुरू करतील. तुमच्याकडनं तुमचे ॲडमिट कार्ड सबमिट करायला लावतील. ॲडमिट कार्ड घेतील. GAचे तुम्हाला सांगतील लेक्चर देतो म्हणून. तुमच्याकडनं तुमचं ॲडमिट कार्ड, तुमची बर्थ ऑफ डेट घेतील आणि तुमचं रिझल्ट चेक करून रिझल्ट टाकतील. अशांपासून तर तुम्ही सावध राहा. ह्यांचा उद्देश एकच आहे. सिलेक्शन हा उद्देश नाही आहे त्यांचा. सिलेक्शन हा उद्देश नाही. यांचा उद्देश एकच आहे, मुलांना गोळा करणे, त्यांचा रिझल्ट घेणे आणि तो पब्लिश करणे. रिझल्ट मुलांचा गोळा करणे हा एकच उद्देश आहे. अशांपासून तर तुम्ही सावध राहा. ही वेळ यूट्यूबवरचे व्हिडिओज बघण्याची नाही आहे. ही वेळ प्रॅक्टिस करण्याची आहे. पेन पेपरला लावण्याची वेळ आहे. पेन रफ पेपरवर प्रॅक्टिस करण्याची वेळ आहे. मॉक सॉल्व करायची वेळ आहे. जर पहिल्यापासून तुम्ही करत असाल तर या 10 दिवसामध्ये कमीत कमी 5 मॉक टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेत. जर तुम्ही ओल्डवाले ऑलरेडी प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व केले असतील तर या 10 दिवसामध्ये कमीत कमी 5 आणि तुमच्या GAच्या 5 रिव्हिजन्स झाल्या पाहिजेत. यूट्यूब व्हिडिओमध्ये वेळ घालवू नका. हे काय करायचं नाही महत्वाचं आहे. यूट्यूब व्हिडिओ बघायचे नाही. कुठलीही न्यू कॉन्सेप्ट करायची नाही. न्यू कॉन्सेप्ट अजिबात बघायचे नाही. न्यू टॉपिक अजिबात बघायचं नाही. काहीही नवीन करायचं नाही. जो तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे, जी तुमची स्ट्रेंथ आहे, त्याच्यावरच मेहनत करायची आहे या 10 दिवसामध्ये. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर जो तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे त्याच्यावर मेहनत केली तर सिलेक्शन पक्का आहे. जर आता एक वाक्य मी फार महत्वाचं तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही एक्झाममध्ये जे तुम्हाला येतं ते तुम्ही सॉल्व करून आला तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. सिलेक्शन का होत नाही? तर मुलांना येत असतं पण काही ना काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर्स, स्ट्रेस असेल, त्या आदल्या दिवशी चांगली झोप झाली नसेल, किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये स्टक झाला, पूर्ण सेक्शनच बिघडला. ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात. यामुळे सिलेक्शन होत नाही. तुम्हाला येत असतं सगळं पण क्वेश्चन सिलेक्शन चुकतं. कुठं ना कुठेतरी स्टक होता, काही ना काहीतरी इम्पॅक्ट होतो, दिवस खराब असतो आपला. त्यामुळे तुम्हाला जेवढं येतं तेवढंच तुम्ही सॉल्व करून आला, सिलेक्शन पक्का आहे. आता ह्याला एक कंडिशन आहे हा. नाहीतर म्हणाल मला मी अभ्यास कमी करतो. नाही, अभ्यास तुम्ही पूर्ण केलेला आहे. क्लास तुम्ही पूर्ण केलाय. मॉक तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे एक 8-10 मॉक दिलेले आहेत आणि तुम्हाला जेवढं येतं तेवढं तुम्ही सॉल्व करून या. सिलेक्शन पक्का आहे. बाकीचा तुम्ही विचार काही करू नका. कट ऑफचा विचार करू नका. 2 शिफ्टमध्ये एक्झाम आहेत बघा. 2 शिफ्टमध्ये असल्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे तुमचा फोकस हा ॲक्युरसीवर असला पाहिजे. उगाचच अटेम्प्ट करायचे म्हणून अटेम्प्ट करू नका. वाढवायचे म्हणून अटेम्प्ट वाढवू नका. ठीक आहे. सो ही होती शेवटच्या 10 दिवसाची स्ट्रॅटेजी. या शेवटच्या 10 दिवसामध्ये टोटली तुमचा फोकस हा मॉक सॉल्व करण्यावर असला पाहिजे, ना की व्हिडिओ बघण्यावर. GA वरचा फोकस थोडा कमी करा आणि ॲक्च्युअल क्वांट रिझनिंग इंग्लिश जे तुम्हाला सिलेक्शन घेऊन देतात त्या विषयावर तुम्ही फोकस करा. सिलेक्शन तुमचं नक्की होईल. सो ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.